खालापूरमध्ये शेकापच्या लाल बावट्याचा झंझावत। खालापूरमध्ये शेकापचा 79वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। काल दिनांक 2 ऑगस्ट रोजी खालापूरमध्ये शेकापच्या लाल बावट्याचा झंझावत पाहावयास मिळाला। निमित्त होते शेकापच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळपासूनच खोपोली खालापूरचे रस्ते शेकापच्या कार्यकर्त्यांच्या आगमनांनी फुलून गेले होते। ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी, नेत्यांचे स्वागत करणारे बॅनर्स यामुळे सारे शहर शेकापमय होऊन गेले होते। त्यात आज पावसानेही उघडीप दिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा वाढला होता। याचे प्रत्यंतर शेकापच्या स्वागत मिरवणुकीत दिसून आले। शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे खालापूर नगरीत आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात आणि वारकरी दिंडीच्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले। सजवलेल्या जीपमधून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली। खालापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून खालापूरच्या मुख्य भागातून वाजत गाजत शेकापचा जयघोष करीत ही मिरवणूक निघाली। विशेष म्हणजे या मिरवणुकीत महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती। युवा कार्यकर्त्यांचा उत्साह नजरेत भरणारा होता। शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन सकपाळ, रोहित पवार यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले आहे। त्या स्वागताने मान्यवर कमालीचे भारावून गेले। शेकापची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ पाहून त्यांनी आमदार जयंत पाटील यांचे कौतुक केले। मिरवणुकीची सांगता कार्यक्रमस्थळी झाल्यावर पुष्पवृष्टीने स्वागत आणि औक्षण करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, संतोष जंगम, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, अरविंद म्हात्रे आदी उपस्थित होते। दरम्यान राज्य पुरोगामी विद्यार्थी संघटना प्रमुख ॲडव्होकेट साम्या कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शेकाप गीतानंतर महाराष्ट्र गीत सादर केले। 29ची निवडणूक ही इंडिया आघाडीची आहे, तुम्ही खचून जाऊ नका। या ठिकाणी आपण वेगळ्या उर्मिनी आणि द्वेषानं या ठिकाणी पुढे आपल्याला राजकारण करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी एकच गोष्ट आहे की आपल्याला बदल करायला पाहिजे। गाव पातळीवर पंचायती लढवताना सुद्धा आपण आघाडी म्हणूनच लढवायला पाहिजेत। माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांना सांगायचंय की जमीन सुपीक आहे, लोक चिडलेली आहेत, लोकांमध्ये भाजपाबद्दल, भाजपा सोबतच्या सगळ्या पक्षांबद्दल प्रचंड राग आहे। ते तुम्हा आम्हासारख्या लोकांना वेगळ्या आशेने बघतात, पण नुसतं बघून चालणार नाही। आपल्याला गल्लीमध्ये, बूथमध्ये, आळीमध्ये जाऊन प्रचार करायला लागेल। लोकांना समजून सांगायला लागेल, बाबा 500 रुपयावर मत देऊ नका। ते 500नी आज मत देशील आणि उद्या घरासमोरचा खड्ड्याचा डांबराचे ते पैसे असतील। आज या पक्षात, उद्या कोणत्या पक्षात, अशा प्रकारे पक्षाची जी फुटाफाटी आपण बघतो त्यामध्ये बिना विचाराचा पक्ष, ही अशी राजनैतिक आजची एक चिंता आणि एक परिस्थिती अशी झाली आहे। मात्र मला अभिमान आहे की इकडचा सूर्य तिकडे उगवेल, कोण कोणत्या पक्षात सकाळी जाईल सांगता येत नाही। मात्र शेतकरी कामगार पक्ष हा आपल्या मुळांना, आपल्या विचारांना ज्या पद्धतीने घट्ट पकडून बसलाय, याबद्दल मला तुम्हाला सर्वांना सलाम करा वाटतोय। यांना नेहमी त्यांनी विश्वासात घेतलं, काय आपल्याला लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी करता येईल हे प्रामाणिकपणे त्याच्यातून चर्चा केली आणि सरकारच्या माध्यमातून लोकांना तिथं न्याय दिला। नाशिकला मोठं आंदोलन झालं होतं, या परिसरामध्ये मोठं आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनाच्या पाठीमागे फक्त काय होतं तर लोकांना न्याय देण्याची भूमिका होती। पैसा आणि नफेखोरी हे कधीही या पक्षाने तिथं मनामध्ये त्या ठिकाणी ठेवलं नाही, त्या पद्धतीचं काम केलं नाही।